नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील दहिसर तर्फे तारापूर भेंडवड या गावात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे। भेंडवड येथील योगेश तुकाराम राऊत यांच्या घराच्या मागे पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन घडले आहे। राऊत यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे, त्या कॅमेऱ्यात हा बिबट्या दिसत आहे। या अगोदर सुद्धा 12 मार्च रोजी पहाटे 5 वाजता हा बिबट्या योगेश राऊत यांच्या घराच्या मागे आला होता। त्याचे व्हिडिओ त्यांनी बोईसर फॉरेस्ट ऑफिस येथे दिले होते। या बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी पिंजरे लावावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती, मात्र अद्यापही या ठिकाणी वन विभागाकडून अशी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाहीये। आणि आता राऊत यांच्या घराच्या मागे काल पुन्हा एकदा हा बिबटा दिसून आला आहे। त्यामुळे येथील नागरिकांमध्ये सध्या तरी भीतीचं वातावरण आहे। आता या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला असल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत। तारापूर भेंडवड येथे बिबट्याचे वेळोवेळी दर्शन होत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं आहे। अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन लोकांना होत आहे, त्यामुळे या ठिकाणी रात्री फिरणे तर अवघडच झालं आहे, शिवाय पहाटेही घराबाहेर पडणं अनेकांना मुश्किल झालं आहे। मात्र वन विभागाने गंभीर पावले उचलून या ठिकाणी पिंजरे लावणे अपेक्षित आहे। बिबटे मानवी वस्त्यांकडे फिरत आहे, वन विभागाने वेळीच उपाययोजना करायला हव्यात। यासाठी तारापूर कुडण गावाच्या उपसरपंचा योगिता म्हात्रे या देखील पाठपुरावे करून वेळोवेळी प्रयत्न करीत आहे। मात्र सध्या तरी येथे कोणत्याही ठोस उपाययोजना न सुचवल्याने अनेकांमधून निराशा व्यक्त केली जात आहे। या बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा तरी बळी जाईल तेव्हा प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल येथील जनतेकडून विचारला जात आहे।